हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी इंग्लिशमध्ये खूप इम्पॉर्टंट तुमचा सेक्शन असते ते म्हणजेच की सेक्शन नंबर 3 रायटिंग स्किल. सेक्शन 3 मध्ये रायटिंग स्किल हा टोटल तुम्हाला 16 मार्क्ससाठी विचारला जातो आणि या सेक्शनमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिला क्वेश्चन असतो तो म्हणजेच की क्वेश्चन नंबर 4A ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज. ओके, तुमच्या पेपर पॅटर्न नुसार पहिला क्वेश्चन आहे तुम्हाला ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज आणि 4 मार्क्ससाठी क्वेश्चन तुम्हाला विचारतात. आता ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज याचे आन्सर कशा पद्धतीने लिहायचं, कोणती मेथड आहे, कोणत्या स्टेप्स आहेत, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून जाणार आहे. हे लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला समजणार आहे की ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज कसं लिहायचं. म्हणून एवढ्या चांगल्या पद्धतीने समजणार आहे की तुम्हाला हे लेक्चर पाहिल्यानंतर फक्त प्रॅक्टिस करण्याची गरज राहणार आहे. ओके, प्रॅक्टिससाठी तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत क्वेश्चन्स कशाचे, ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेजचे. तर ते तुम्हाला हे व्हिडिओ पाहिल्यानंतर, लेक्चर पाहिल्यानंतर सोडवायचे आहेत. ओके, तर आपण ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज कशा पद्धतीने लिहायचा आहे चला आपण इथं पाहूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आणि सर्वात महत्त्वाचं, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की बोर्ड परीक्षा रिलेटेड सर्व व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे, म्हणून सबस्क्राईब करून ठेवा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4A ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज. अगोदर याचा आपण अर्थ समजून घेऊया की ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज म्हणजे काय. आता ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज आपल्याला एक समजलं, यामध्ये काय आहे, मेसेज आहे. ओके, आपल्याला काय करायचं आहे, ड्राफ्ट करायचं आहे. ड्राफ्ट म्हणजे समजून घ्या की ड्राफ्ट म्हणजे असं समजा की तुम्हाला हा मेसेज कोणाला तरी लिहायचा आहे. म्हणजे ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज म्हणजे एक असा मेसेज की एका व्यक्तीसाठी आपल्याला तो लिखित स्वरूपात काय द्यायचा आहे, सोडायचा आहे. ठीक आहे, लिहायचा आहे. ओके, अर्थ समजला तुम्हाला की ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज म्हणजे एक असा मेसेज एका व्यक्तीसाठी आपल्याला लिखित स्वरूपामध्ये सोडणे किंवा लिहिणे किंवा पाठवणे असा होतो. ठीक आहे, आपल्याला अर्थ समजला. आता हा ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज लिहिण्याची पद्धत असते, त्यालाच इथं बोर्ड परीक्षेमध्ये पद्धतनुसार लिहिलं तुम्ही तर मार्क्स तुम्हाला मिळतात. ठीक आहे, तर पहा की मेसेज लिहिण्याची पद्धत कशी आहे. तर मेसेज लिहिण्याची इथं काही स्टेप्स आहेत. तुम्हाला स्टेप्स कशा आहेत पहा. सर्वात पहिली स्टेप आहे, तुम्हाला इथं डेट लिहायची असते. ओके, डेट तुम्हाला म्हणजे तारीख लिहायची असते. तुम्ही मेसेज जो आहे कोणत्या तारखेला लिहिता ते तारीख तुम्हाला इथं लिहायची असते. ठीक आहे, आता पहा त्यानंतर आहे नेम ऑफ रिसिव्हर. ओके, रिसिव्हर म्हणजेच काय की ज्याला तुम्ही मेसेज इथं पाठवत आहात, ओके, तो मेसेज इथं रिसीव्ह करत आहे. ओके, त्याचं नाव. ओके, नेम ऑफ रिसिव्हर. त्यानंतर लिहायचं आहे तुम्हाला नेम ऑफ रिसिव्हर म्हणजे पहिले डेट लिहायची, तारीख, त्यानंतर नेम ऑफ रिसिव्हर ज्याला मेसेज पाठवत त्याचं नाव लिहायचं. ओके, आणि इथं पहा सेकंड नंबरला तुम्हाला टाईम आहे, बट टाईम मी का नाही सांगितलं, डायरेक्ट थर्ड सांगितलं. तर टाईम हे ऑप्शनल असू शकते. म्हणजे काही एक्झाम्पल क्वेश्चनच्या केसेसमध्ये तुम्हाला टाईम लिहावा लागतो, काही केसेसमध्ये टाईम नाही लिहावा लागत. त्यामुळे टाईम हा ऑप्शनल असू शकते. त्यामुळे डेट लिहायची, टाईम लिहायचा आणि नेम ऑफ रिसिव्हर. नंतर 4 नंबरची स्टेप बॉडी ऑफ मेसेज. खूप इम्पॉर्टंट आहे. बॉडी ऑफ मेसेज म्हणजे की तुम्हाला जो टॉपिक दिलेला आहे क्वेश्चनमध्ये, जो मेसेज तुम्हाला पाठवायचा आहे तो ज्याला सेंडरला, ओके, म्हणजेच रिसिव्हरला, ओके, तुम्ही सेंडर आहात म्हणजे तुम्ही मेसेज पाठवता, म्हणजे ज्याला तुम्हाला मेसेज पाठवायचा म्हणजे रिसिव्हरला, तर तो मेसेजची जी बॉडी असणार आहे ते तुम्हाला सर्व लिहावा लागणार आहे. ओके, म्हणजे 60 शब्दामध्ये किंवा 70 शब्दामध्ये. ओके, आता हा जो मेसेज असणार आहे खूप मोठा सुद्धा नसणार आहे. म्हणजे जसं तुम्ही आता निबंध लेखन वगैरे करता एवढं मोठं नसतं लिहायचं मेसेजमध्ये. जेवढा छोटा मेसेज राहणार, जे इम्पॉर्टंट तुम्हाला टॉपिक क्वेश्चनमध्ये दिलं आहे, जे तुम्ही लिहिणार त्यालाच इथं मार्क्स तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजे जेवढं लिहायचं आहे, मेसेज पाठवायचा आहे तेवढंच लिहायचं आहे आणि त्यालाच इथं तुम्हाला मार्क्स असणार आहे बॉडी ऑफ मेसेजमध्ये. त्यानंतर तुम्हाला नेम ऑफ सेंडर. सर्वात लास्टला जसं तुम्ही लेटर रायटिंगमध्ये शेवटी नाव लिहिता, जो पत्र इथं पाठवत असते, तर तुम्हाला काय करायचं, नेम ऑफ सेंडर म्हणजे जो इथं मेसेज पाठवत आहे त्याचं नाव इथं लिहायचं आहे. ओके, तर आता आपण काय करूया, याचं एक एक्झाम्पल पाहूया. म्हणजे हे जे स्टेप्स आहेत ना तुम्हाला इथे दिलेल्या की ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेजच्या ज्या स्टेप्स आहेत तुम्हाला दिल्या, की या स्टेप्सनं तुम्हाला प्रत्येक जो क्वेश्चन आहे ते सॉल्व्ह करायचं आहे. तर तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, त्यावरून तुम्हाला समजणार आहे. अजून सुद्धा तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की मोर इम्पॉर्टंट तुम्हाला अदर टॉपिकची व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती आहे. ठीक आहे, तर पहा आपण एक एक्झाम्पल इथं बघूया. तर एक्झाम्पल कोणता आहे पाहू शकता इथं स्पष्ट तुम्हाला एक वाचून दाखवा आणि तुम्हाला समजणार आहे. ठीक आहे, तर पहा एक्झाम्पल आहे की इमॅजिन युअर सेल्फ ॲज अ रमेश. म्हणजेच तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही एक रमेश आहात, म्हणजे तुमचं नाव एक रमेश आहे. ठीक आहे, यू आर रिक्वायर्ड टू गो टू पुणे.
म्हणजेच तुम्हाला पुण्याला जायचं आहे. ओके, रिक्वायर्ड गो टू पुणे अँड पार्टिसिपेट इन द नॅशनल लेवल चेस कॉम्पिटिशन, म्हणजेच तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे नॅशनल लेवल चेस कॉम्पिटिशनमध्ये. अँड हेस ओके यू वोंट बी एबल टू अटेंड द क्लास टेस्ट. ओके, इथपर्यंत समजलं. म्हणजेच असं इमॅजिन करा की तुमचं नाव रमेश आहे, तुम्हाला पुण्याला जायचं आहे. कशासाठी? तर तुमची इथं पार्टिसिपेट तुम्ही करणार आहात नॅशनल लेवल चेस कॉम्पिटिशनमध्ये, पण तुम्हाला एक टेस्टसुद्धा आहे तुमच्या क्लासमध्ये. ओके, समजा आता क्लासला टेस्ट आहे तुमच्या, ते अटेंड तुम्ही नाही करू शकणार. तर इथं अर्थपूर्ण टॉपिक इथं झालेला आहे. ठीक आहे, जो मी इथं बॉडी ऑफ मेसेज म्हणत आहे ना, तर पूर्ण टॉपिक इथं झालेला आहे इथपर्यंत. त्यानंतर पहा, ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज फॉर युअर फ्रेंड संकेत. ओके, म्हणजेच तुम्हाला तुमच्या फ्रेंडला संकेतला मेसेज ड्राफ्ट करायचा आहे in about 50 to 75 words, asking him to convey the reason for your absence to your subject teacher. म्हणजेच आता पहा, तुम्हाला एक कंडिशन दिलेली आहे की तुमचं नाव रमेश आहे, तुम्ही पुण्याला जाता कारण की नॅशनल लेवलची चेस कॉम्पिटिशन आहे, पण तुमच्या क्लासमध्ये टेस्ट सुद्धा आहे त्याच दिवशी ज्या दिवशी तुमची चेसची कॉम्पिटिशन आहे पुण्याला. आता तुम्ही चेसच्या कॉम्पिटिशनला चालले, मग टेस्ट तुम्ही नाही देऊ शकणार. ओके, तर हे तुम्हाला सांगायचं आहे तुमच्या टीचरला, जे सब्जेक्टचे जे टेस्ट आहे तुमची त्या सब्जेक्ट टीचरला तुम्हाला सांगायचं आहे. पण तुम्ही कसे सांगणार? मग तुम्ही काय करणार, डायरेक्टली टीचरला मेसेज न करता इथं तुम्हाला क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या फ्रेंड संकेतला सांगा की तुम्ही म्हणजे रमेश का येऊ नाही शकत आहात तुमच्या टेस्टला. ओके, जे सब्जेक्टची टेस्ट आहे त्याला का नाही येऊ शकत. ओके, त्याचं अब्सेन्स म्हणजे तुम्ही गैरहजर राहणार आहे असं तुम्हाला काय द्यायचं आहे, रिझन सांगायचं आहे. ओके, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, आता मेसेज लिहायचा आहे, व्हर्च्युअल मेसेज लिहायचा आहे तुमच्या फ्रेंड संकेतसाठी, यासाठी की तुम्ही संकेतला सांगा की म्हणजे रमेश म्हणजे तुम्ही की नाही येऊ शकणार. ओके, कारण की पुण्याला चेसची कॉम्पिटिशन आहे. ओके, म्हणून जी टेस्ट असणार आहे ती मी अटेंड नाही करू शकणार, एवढं सांग तू कोणाला, त्याच्या सब्जेक्ट टीचरला, असं तुम्हाला संकेतला सांगायचं आहे. ठीक आहे, हा झाला क्वेश्चन. आता सर्वात महत्त्वाचं पहा, तुम्हाला मी एक छोटे छोटे वाक्य वाचून सांगितलं आहे की कशा पद्धतीनं. ओके, म्हणजे अर्थ समजला तुम्हाला. म्हणून प्रत्येक जो क्वेश्चन असणार आहे तुम्हाला असंच करायचं आहे, तुम्हाला छोटे छोटे वाक्यास तुम्हाला अर्थ समजून घ्यायचा आहे. जे कंडिशन तुम्हाला दिले ते कंडिशन समजून घ्यायचे आहे ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेजमध्ये प्रत्येक क्वेश्चनमध्ये, आणि कंडिशन समजून घेतल्यानंतर तुम्ही ते काय करायचं, ॲन्सर तुम्हाला इथं लिहायचं आहे. ओके, तर पहा अशा पद्धतीनं. आणि हा सर्वात महत्त्वाचं, हा जो क्वेश्चन आहे मार्च 2023. ओके, 2023ला बोर्ड परीक्षेमध्ये आला होता. ठीक आहे, हा क्वेश्चन आहे. ओके, पास्ट इयर क्वेश्चन आहे. आता पाहायचं ॲन्सर कसं लिहायचं आपण इथं पाहूया स्टेप बाय स्टेप. जशा तुम्हाला मी स्टेप सांगितले त्यानुसार आपण इथं पाहूया. ओके, तर सर्वात अगोदर पहा काय इथं आहे, नेम इथं आहे डेट तुम्हाला दिली आहे ते म्हणजेच की 14 नोव्हेंबर. ठीक आहे, पहिली स्टेप आपली कंप्लीट झाली, डेट लिहायची 14 नोव्हेंबर. आता काही केसेसमध्ये तुम्हाला डेट दिलेली असते, काही केसेसमध्ये तुम्हाला डेट दिलेली नसते. आता 14 नोव्हेंबर मनाने डेट घेतली. आता तुमची शाळा सुरू आहे, कॉलेज सुरू आहे वगैरे, तर म्हणून नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू असते शाळा वगैरे, म्हणून डेट नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी किंवा मधातले महिने घेतले चालतात, किंवा तुमचे हॉलिडे असतात त्या दिवशी तुम्ही नाही घेऊ शकत ना. तर त्यामुळे इथं काय करा, 14 नोव्हेंबर हे डेट घेतली. त्यानंतर लिहायचं इथं. आता दुसरी स्टेप आपली टाईम आहे. ओके, डेट नंतर टाईम असतो, बट मी तुम्हाला सांगितलं काही केसेसमध्ये ऑप्शनल असते, या केसमध्ये टाईम नाही लिहिला. ठीक आहे, त्यानंतर आपण काय लिहिलं इथं, संकेत, नेम ऑफ रिसिव्हर, ज्याला तुम्ही मेसेज पाठवता इथं तुम्हाला त्याचं नाव लिहायचं. पहिले डेट लिहायची, ज्याला मेसेज पाठवता त्याचं इथं नाव लिहायचं. तुम्हाला क्वेश्चनमध्ये स्वतः सांगितलं की तुम्ही संकेतला मेसेज पाठवा, म्हणून इथं काय लिहिलं, हाय संकेत. ओके, त्याचं नाव लिहिलं. ओके, त्यानंतर तिसरा आपला चौथा महत्त्वाचा पार्ट येतो. ठीक आहे, टाईम आपण नाही लिहिला तर ऑप्शनल आहे. तर तिसरा महत्त्वाचा पार्ट आहे आपला बॉडी ऑफ मेसेज. ओके, बॉडी ऑफ मेसेज काय पहा, इथं मी सांगतो ॲन्सरमध्ये डायरेक्टली सांगतो, तुम्हाला समजून जाणार. पहा, ओके, तर पहा, आय हॅव टू गो टू पुणे राईट नाऊ, म्हणजे मला पुण्याला जायचं आहे आताच. आता सर्वात महत्त्वाचं, मेसेजमध्ये तुम्हाला लिहिताना स्वतः मेसेज लिहित आहे असं समजून लिहावं लागते. तसे सेंटेन्सेस तुम्हाला बनवावे म्हणजेच बनवावे नाही लागत, मनाने कधीच नाही बनवायचं. व्हर्च्युअल मेसेज लिहिताना तुम्हाला जो टॉपिक दिलेला आहे, जो क्वेश्चनमध्ये दिला आहे, तेच यूज करून तुम्हाला इथं त्या टॉपिक रिलेटेड लिहावं लागतं. मनाने अजिबात काहीच लिहायचं नाही. ठीक आहे, तर पहा इथं तुम्हाला जसं पहा इथं आय हॅव टू म्हणजे मला जायचं आहे. ठीक आहे, आय हॅव टू गो टू पुणे म्हणजे मला पुण्याला जायचं आहे राईट नाऊ म्हणजे आताच जायचं आहे. ओके, टू पार्टिसिपेट इन द नॅशनल लेवल चेस कॉम्पिटिशनमध्ये. ओके, कशामध्ये काय करायचं आहे, कशासाठी जायचं आहे, इन द नॅशनल लेवल चेस कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे म्हणून पुण्याला जायचं आहे. ठीक आहे,
आय गॉट दिस न्यूज जस्ट अँड हवर बॅक, म्हणजे मला ही न्यूज मिळाली जस्ट अँड हवर बॅक, म्हणजे एका तासा अगोदर ही न्यूज मला मिळाली. ओके. आय विल रिटर्न ओनली आफ्टर 2 days, म्हणजे मी रिटर्न येणार पण 2 दिवसांनंतर रिटर्न येणार. ठीक आहे. मग आता 2 मध्ये रिटर्न येणार आहे, हेन्स म्हणजे म्हणून आय विल मिस द इंग्लिश क्लास टेस्ट टुमारो. ओके. म्हणजे काय, हेन्स आय विल मिस द इंग्लिश क्लास टेस्ट टुमारो, म्हणजे मी जे उद्याला टेस्ट होणार आहे इंग्लिशची ते मिस करणार आहे, म्हणजे ते नाही देऊ शकत. आता महत्त्वाचा पॉईंट आहे इथं पहा, इंग्लिशची क्लास टेस्ट आहे. आता आपल्याला क्वेश्चनमध्ये काय सांगितलं होतं की एका सब्जेक्टची इथं टेस्ट आहे. आता महत्त्वाचं, इंग्लिशची पर्टिक्युलर तुम्हाला नाही सांगितली. ठीक आहे. आता असं एक शब्द म्हणजे एखादं तुम्ही असं मनाने घेऊ शकता. आता टेस्ट आहे, ठीक आहे, मग तुम्ही इंग्लिश घ्या, मराठी घ्या किंवा हे घ्या, कोणती घेतली तरी इथं चालणार आहे. बट महत्त्वाचं इंग्लिशचा पेपर आहे. ठीक आहे. म्हणून आपण काय इथं जुळायला पाहिजे म्हणून इंग्लिश घेतलं. तसं काही नाही, तुम्ही कोणते घेतलं तरी चाललं असतं. बट एक इथं काय म्हणतात त्याला, मिनिंगफुल वाटायला पाहिजे म्हणून एखादा सब्जेक्टचं इथं नाव घेतलेलं आहे. ठीक आहे. इंग्लिश क्लास टेस्ट आहे उद्या म्हणून ते मिस करणार आहे, मी नाही देऊ शकत. कॅन यू टेल चॅटर्जी मॅम. आता अजून महत्त्वाचं इथं मॅम म्हणजे मॅडमचं नाव सुद्धा दिलेलं आहे. आता तुम्हाला सांगितलं होतं की सब्जेक्ट टीचर जे असणार आहे त्यांना कळायला पाहिजे की म्हणजे स्वतः जो रमेश आहे तो नाही येऊ शकत, तर चॅटर्जी मॅमला असं सांगितलेलं आहे. ओके. मॅम द रिझन फॉर माय अपसेस, म्हणजे माझं रिझन काय नेमकं अपसेस आहे, मी म्हणजे गैरहजर आहे म्हणून क्लासला टेस्टसाठी. तर टेल हर आय एम सॉरी अँड आय विल अँसर अ टेस्ट लेटर, म्हणजे रमेश असं म्हणते की टेल हर आय एम सॉरी, म्हणजे आय एम सॉरी की आय विल अँसर टेस्ट लेटर, म्हणजे मी जे टेस्ट आहे त्याचे अँसर इथं नंतर देईल इफ नेसेसरी, म्हणजे जर गरज असेल तर. ठीक आहे. थँक्स. ओके. म्हणजे हे झालं थँक्स पर्यंत बॉडी ऑफ मेसेज. ओके. म्हणजेच पूर्ण हे झालं. आता बॉडी ऑफ मेसेज म्हणजे जे सांगायचं आहे तुम्हाला इम्पॉर्टंट, म्हणजे रमेशला सांगायचं होतं संकेतला की मॅमला असं सांगतो की मी इंग्लिशची टेस्ट उद्या नाही देऊ शकत चॅटर्जी मॅमला, कारण की मी पुण्याला जात आहे चेसची कॉम्पिटिशन खेळण्यासाठी नॅशनल लेवलची. हा पूर्ण मेसेज आता लिहिलेला आहे रमेशनी कोणाला, संकेतला. ओके. म्हणजेच काय, इथं आपला मेसेज देणे कंप्लीट झाला, ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज लिहिणे तर कंप्लीट झालं. लास्टची एक स्टेप असते ते म्हणजे की जो इथं मेसेज पाठवत आहे नेम ऑफ सेंडर त्याचं नाव इथं लिहायचं असते. आता हे जे नाव इथं लिहिलं आहे याच्या समोर थँक्सच्या, ते थँक्सच्या समोर नाही पाहिजे, तर इथं पाहिजे. ओके. हे यूट्यूब नाव इथं लिहिलं आहे ना, इथं पाहिजे इथं. ठीक आहे. जसं लेटरमध्ये तुम्ही लिहिता ना खालच्या साईडला, तसं इथं लिहायचं रमेश म्हणून. ठीक आहे. डायरेक्ट जे नाव असेल ते डायरेक्टली इथं लिहायचं. ठीक आहे. म्हणजेच तुमचं पूर्ण इथं कम्प्लिटली सिक्वेन्सनुसार ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज लिहिणं कंप्लीट झालं. आता पहा महत्त्वाचं, तुम्हाला जर हे ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज सोप्या पद्धतीने यायला पाहिजे असेल, ओके, तर मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगितलं. ओके. आन्सर लिहिणं झाले. टोटल 4 मार्क्ससाठी तुम्हाला असते. हे सिक्वेन्सनुसार लिहायला पाहिजे तुम्ही, त्याला मार्क्स असतात. त्यानुसार तुम्ही आणि मग अजून मार्क्स असतात बॉडी ऑफ मेसेजसाठी, कारण की हे तुम्ही मिनिंगफुल लिहायला पाहिजे आणि मनाने काहीच ॲड करायला नाही पाहिजे. जे दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये ते इन्फॉर्मेशनचा यूज करूनच तुम्ही जे आहे ते लिहायला पाहिजे. आणि 50 ते 60 किंवा 70 शब्दामध्ये जास्तीत जास्त इथं लिहायचं, जास्त लिहायचं नाही, कारण की मिनिंगला इथं अर्थ आहे, जास्त लिहिण्याला मार्क्स इथं नाही आहे. ठीक आहे. आता हे तुम्हाला येण्यासाठी तुम्हाला नक्की समजलं असेल ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज नेमकं कसं करतात. आता प्रॅक्टिस करणे तुम्हाला गरजेची आहे. ओके. तर प्रॅक्टिस तुम्ही करा ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेजच्या. पास्ट इयरचे क्वेश्चन पेपर्स वगैरे तुम्ही सोडवा. पास्ट इयरचे क्वेश्चन पेपर्स आपल्या ॲपमध्ये अवेलेबल आहेत. आपल्या ॲपचं नाव आहे नॉलेज किडा. ॲप डाउनलोड करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. ओके. एकदम फ्रीमध्ये पास्ट इयर क्वेश्चन पेपर आहेत. ॲपमध्ये जायचं, फ्री मटेरियल ऑप्शन यावरती. ठीक आहे. त्यानंतर कोर्सेस सुद्धा आहेत इंग्लिश, मराठीसाठी, हिंदीसाठी, PCM फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो, त्यानंतर OCM. ओके. OCM वगैरे म्हणजे जे कॉमर्सचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कोर्सेस आहेत बोर्ड एक्झामसाठी खूप स्पेशल, ते तुम्ही चेक करा. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय दिलेलं आहे इथं ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज मी सांगितलेलं आहे. ओके. अशा पद्धतीने आहे. आणि महत्त्वाचं तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या नॉलेज किडा, कारण की बोर्ड परीक्षेची तयारी आपण करून घेत असतो. त्यानंतर इंस्टाग्राम पेज आहे कृष्णा दातकर, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार इंस्टाग्राम पेजची, याला तुम्ही फॉलो करून ठेवा. ओके. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आहे. व्हिडिओ पुढे शेअर करा, कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ अँड ऑल द बेस्ट फॉर युअर बोर्ड एक्झाम.